नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरती रणजी करंडकचे सामने जे आहेत ते आता खेळवले जाणार आहेत आणि यासाठी जी तयारी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। BCCI आणि नाशिक क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नाशिकच्या गोल क्लब म्हणजेच हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरती तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। या सामन्यासाठी जी खेळपट्टी आहे ती देखील या ठिकाणी तयार झालेली आहे। मैदान जे आहे ते पूर्ण आता या सामन्यांसाठी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या वर्षी राज्य शासनाच्या माध्यमातून 12 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी पुनर्बांधणी जी आहे ती या मैदानाची करण्यात आली होती। अनेक प्रकारच्या सोयीसुविधा ज्या आहेत त्या राज्य शासनाच्या निधीतून करण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता तब्बल 6 वर्षानंतर BCCI आणि नाशिक क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून रणजी करंडकचे सामने खेळवले जाणार आहेत। तब्बल या ठिकाणी 10,000 प्रेक्षक बसू शकतात अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे आणि 4 दिवस नाशिकमध्ये हा महाराष्ट्र आणि बडोदा या दोन संघांमध्ये थरार जो आहे तो रंगणार आहे आणि या सामन्यांची जी आहे ती आता उत्सुकता देखील आपल्याला क्रिकेट प्रेमींमध्ये पाहायला मिळत असल्याचं दिसतंय। कॅमेरा पर्सन अजगर अलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।